नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेची, उद्धव ठाकरेची का अजून नेमकी कोणाची? धनुष्यबाण एकनाथ शिंदेचा, उद्धव ठाकरेंचा का अजून कोणाचा? याबाबत काल सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेचं जे 2022 मधलं जे बंड होतं ते बंड थंड होण्याचं नाव घेत नाही. म्हणजे 22 ते आज 26 4 वर्ष झालं एकनाथ शिंदेचा राजकारणातला तो चढता क्रम आहे, तो काहीसा आता थांबलेला आपल्याला दिसतोय. कारण की महाराष्ट्रभर देशभर भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांबद्दल जी नाराजी उफाळून आलेली आहे, याची नेमकी काय कारण आहेत? काल जे कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी जी बाजू मांडली, यांचे जे शिवसेनेचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी जी आपली बाजू मांडली कालची कोर्टामधली, तर त्यामध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं, कोर्टानं काय सांगितलं? जस्टिस सूर्यकांत आहे, सूर्यकांत सुद्धा घाबरलेला आहे तरुणांना, त्यामुळे हे सगळ्या सुनावणी आता घ्यायला लागलेलं आहे. सरकारच्या काही निर्णय सुद्धा विरोधात द्यायला लागलेला आहे. तर ह्याची मूळ कारण काय आहे? ती शिवसेनेची स्थापना कधी आहे? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना केली, त्या शिवसेनेचा मूळ गाभा काय आहे ते पहिलं आपण बघूया, आणि त्यानंतर इतर चर्चा सुद्धा करू. म्हणजे आज याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवसेना विरुद्ध शिवसेना हा वाद कसा रंगलेला आहे, शिवसेनेची स्थापना कोणी केलेली आहे, किती साली स्थापना झालेली आहे, त्यानंतर शिवसेनेची काय पुढे वाटचाल झाली, ह्या सगळ्या संपूर्ण विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. शिवसेनेची स्थापना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली 1966 साली, म्हणजे 19 जून 1966. मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, गिरणी कामगारांच्या कल्याणासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यामध्ये झाला. तर 17 नोव्हेंबर 2012 साली त्यांचं निधन झालं. आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंनी सामना वर्तमानपत्र सुद्धा काढलं. आणि 19 जून 1966 साली मुंबईत शिवसेना पक्षाची स्थापना केली. आणि ओळख त्या शिवसेनेची होती बाळासाहेब ठाकरेंची ओळख होती हिंदू हृदय सम्राट, व्यंगचित्रकार, सामनाचे संपादक, असं बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या व्यक्तिमत्वाला मराठी माणसानं आवाज दिला. ती शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रभर नावारूपाला आली, देशभर नावारूपाला आली. आणि बाळासाहेब ठाकरे यांना एक हिंदू हृदय सम्राट असं संबोधलं जात होतं. आता ही शिवसेना मराठी माणसासाठी लढा देण्यासाठी उभा राहिली. 60च्या दशकामध्ये मुंबईतल्या गिरणी कामगार आणि मराठी माणसाला नोकरी मिळावी म्हणून आंदोलनाला सुरुवात झाली. हिंदुत्ववादाचा आवाज म्हणजेच राम मंदिर, काश्मीर सारख्या मुद्द्यांवरती आक्रमक भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. त्यांची भाषणाची शैली, थेट जनतेची संवाद, मातोश्रीवरून पक्ष चालवायचा. म्हणजे बाळासाहेब ठाकरे कधीही मुख्यमंत्र्याला भेटायला गेले नाही, पंतप्रधानाला भेटायला गेले नाही. पंतप्रधान त्या मातोश्रीवरती यायचे, मुख्यमंत्री मातोश्रीवरती यायचे, राष्ट्रपती मातोश्रीवरती यायचे, राज्यपाल सुद्धा मातोश्रीवरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचे. अशी शैली बाळासाहेब ठाकरेंची होती. 1995 ला पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. तर भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक कार्यकर्त्यांना जन्म दिला असं म्हणता येईल, म्हणजे राजकीय जन्म दिला. राजकारणामध्ये अनेकांना आणलं, त्यांना मोठं केलं, पदं दिली बाळासाहेब ठाकरेंनी. बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीला मुंबईमध्ये नगरसेवक निवडून आणले, काय मुंबई महापालिका ताब्यात घेतली बाळासाहेब ठाकरे. ही शिवसेनेची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 साली निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर बाळासाहेबांचं पुढं त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे हे
पक्षाचे दुसरे पक्षाध्यक्ष बनले. 2003च्या कार्यकाळामध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये ते अध्यक्ष झाले. 2013 म्हणजे 12च्या शेवट बाळासाहेबांचं निधन झालं. त्या बाळासाहेबांचं 12ला निधन झालं आणि 13 मध्ये ते शिवसेनेचे पक्षप्रमुख बनले. 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी करून 2019 ते 22 पर्यंत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा शिवसेनेचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2022 नंतर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेब ठाकरे गट, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे 2 गट झाले त्यावेळेस. आता त्यावेळेस युबीटी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अशा 2 शिवसेना झाल्या. सगळं प्रकरण निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन ठेपलं. 2022चा जो वाद झाला त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आता उद्धव ठाकरेंची ओळख म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मवळ भूमिका असणारा, फोटोग्राफीची आवड असणारा, कोविड काळात मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करणारा शिवसैनिक एक म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख. नेहमीच तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ताकद देणं. आता वैशिष्ट्य काय, शाखा प्रत्येक गल्ली गल्लीत शाखा काढली, लोकांच्या समस्या सोडवणं, लग्न अंत्यविधीला मदत करणे, म्हणजे शिवसेनेचं हे जे आतापर्यंत काम राहिलं आहे. भगवा आणि बाणा कार्यकर्ते, फेटा, ब्रेज म्हणजे जय महाराष्ट्राची घोषणा हे शिवसेनेनेच अस्तित्वात आणल्यासारखी झाली म्हणायचं. त्यांच्या आंदोलनाची सुरुवात ही रस्त्यावरचं आंदोलन हेच शिवसेनेची नेहमी ओळख राहिलेली आहे. 2022 नंतर गट पडले. एक गट एकनाथ शिंदेचा, दुसरा गट उद्धव ठाकरेंचा झाला. आता त्यामध्ये पुढे जाऊन बघा, आता जे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्याच्यामध्ये महत्वाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, सुभाष देसाई आणि अरविंद सावंत असे महत्वाची लोक उद्धव ठाकरेंसोबत राहिले. बाळासाहेबांनी शिवसेना हा एक विचार आणि संघटना दिली. उद्धव यांनी ती पुढे नेली आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवली. आणि कार्यकर्ते म्हणजे विचारायला रस्त्यावरचे कार्यकर्ते. यानंतर ही शिवसेना 2022 साली एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फुटली. आता फुटल्यानंतर पुढे काय झालं ते सुद्धा आपण बघूया. आता आपण हे सुद्धा बघणार आहोत की कोर्टामध्ये नेमकं काय झालं, कोर्टाची भूमिका काय, बंड जे झालं. आता त्या बंडोबाला थंड कसं करण्यात आलं होतं, म्हणजे बंडोबा थंड झालेत का, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. 2022 साली काय झालं, 2024 साली काय झालं, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याची सुद्धा आपल्याकडं माहिती सध्या आहे. आता त्या तारीख पे तारीख हे जे सुरू असतं. आता हे जे मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा घाबरलेलं आहे. मुंबईमधलं, दिल्लीमधलं जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाची चपराक सुप्रीम कोर्टाला सुद्धा बसलेले आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा घाबरलेलं आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा पटापटा निर्णय द्यायला लागलेला आहे. हे असं वादग्रस्त आहे ह्याच्यात की सुप्रीम कोर्टाला वाटतंय जस्टिस सूर्यकांतला की बाबा ही पुन्हा तिकडे त्या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतलाय, ही जर आपल्याकडे वळली तर आपल्याला सुद्धा ठोकून काढतील, म्हणून त्यांनी ह्या केसमध्ये बघा काल कपिल सिब्बलांना बराच वेळ दिला. कपिल सिब्बलांनी आपली बरीच भूमिका मांडली आणि हा 1-2 तारखांमध्ये आता ह्याचा निकाल सुद्धा येईल असं सुद्धा दिसतंय. तर आता एकनाथ शिंदेनी जे 2022 मध्ये जे बंड केलं, तर ते बंड एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते होते. उद्धव ठाकरे हे ज्या वेळेस आजारी होते, त्यांचं ऑपरेशन झालं होतं मुख्यमंत्री असताना, 6 महिने झालं उद्धव ठाकरे आणि एकाही शिवसैनिकाचा संपर्क नव्हता. सगळेच्या सगळे अधिकार हे एकनाथ शिंदेना शिवसेनेमधले दिलेले होते, सरकारचे नाही, शिवसेनेमधले सगळे अधिकार हे एकनाथ शिंदेना दिले होते आणि त्याचाच एकनाथ शिंदेनी गैरफायदा उचलला. आता भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार असल्यामुळे ईडी शिडी बिडी माणसाच्या मागे लावायचे, ते पोलिस बिलिस बरंच काय काय करायचे. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना ईडीचं पत्र निघालं, असं ईडीचा फोन आला, एकनाथ शिंदेनी टांगापलटी केला लगेच. म्हणजे आता ही नाराजगी जी आहे ही तानाजी सावंत पासून सुरू झाली. तानाजी सावंत हे पहिले मंत्रिमंडळामध्ये होते. तानाजी सावंतला डावललं गेलं. तानाजी सावंतनी एक करून हे फोडायला सगळी सुरुवात केली आणि फोडल्यानंतर मात्र हे देवेंद्र फडणवीसांपर्यंत जाऊन पोहोचवले. गुप्त मिटिंगा व्हायला लागल्या, मिटिंगावर मिटिंगा
उद्धव ठाकरे आजारी असल्याच्या 8-10 महिन्याच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या मिटिंगा झाल्या आणि 22 मध्ये 30 जून 2022 एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्याच्या 2-4 दिवस अगोदर आणि 40 आमदार घेऊन सुरतला गेले, गुवाहाटीच्या हॉटेलवरती जाऊन राहिले, तिथं दंगा नाच केला. कसा आपण पाहिला असेल, कशा उड्या मारल्या, नाचले, गायले, काय काय केलं त्यांनी तिथं गेल्यानंतर. आणि पुन्हा आरोप केले की बाबा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची काँग्रेस केली, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यामुळे त्यांनी हिंदुत्व सोडलं, अशी टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा जम्मू काश्मीरचा मुद्दा ऐरणीवर आला किंवा इतरांचा मुद्दा ऐरणीवर आला त्यावेळेस म्हणले की आम्हाला अजित पवार निधी देत नव्हते म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असं सांगितलं गेलं त्यावेळेस. आणि 30 जून 2022 साली एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस भारतीय जनता पक्षानं काय केलं की एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आपण सगळे फोडाफोड केलेले आहे, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करू म्हणले वर्ष 1.5 वर्ष, पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आणू असं म्हटलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं, त्यांना वाटलं आता आपण कायमस्वरूपी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राहणार. परंतु त्यांची ही जी भावना होती ह्याच भावनेला कुठंतरी ठेच पोचली. एकनाथ शिंदेनी आनंदोत्सव साजरा केला, आता आपण महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री म्हणून हद्दपार कधी होणार नाही. मात्र 2024च्या निवडणुकीत त्यांना बाजूला केलं गेलं. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर बघा उद्धव सेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे 2 गट झाले. आता त्यावेळेस बरीच टीका टिप्पणी झाली उद्धव ठाकरेंवरती, हे काँग्रेस सोबत गेले, अमकच केलं, हिंदुत्व सोडलंय, अमकं फालानं बिस्तानं, हे सगळ्या लांड्या लबाड्या केल्या गेल्या. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ऐकून पक्ष फोडला आणि पुन्हा ज्यानं आपल्याला मोठं केलंय त्याच्यावरतीच टीका टिप्पणी सगळ्यांनी. अब्दुल सत्तारांसकट, जे अब्दुल सत्तार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते औरंगाबादचे, ते अब्दुल सत्तार म्हणायला लागले हिंदुत्वासाठी सोडला. आता अब्दुल सत्तार आणि ह्या पक्षाचा काय संबंध? काहीच नाही. पुन्हा बाहेरनं आलेल्या लोकांचा काय संबंध? तरी ते सुद्धा उद्धव ठाकरेवर टीका करायला लागली. आता त्यानंतर बघा शिवसेनेचे 2 गट पडले. एक गट झाला उद्धव सेना, दुसरा गट झाला एकनाथ सेना. आता 2 गट झालं, हे प्रकरण गेलं निवडणूक आयोगाकडे. आता निवडणूक आयोगानं बघा भांडणानंतर लगेच दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरती दावा केला निवडणूक आयोगाकडे. आता दावा केला निवडणूक आयोगाकडे, हे सगळं प्रकरण चाललं इलेक्शन कमिशनरकडे. आणि ऑक्टोबर 2022 मध्ये हा वाद मिटेपर्यंत इलेक्शन कमिशनरनं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आणि फ्रीज केलं, म्हणजे गोठवलं ते चिन्ह. आणि दोन्ही गटाला तात्पुरतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ढाल तलवार दिली आणि उद्धव ठाकरे गटाला जळती मशाल दिली त्यांनी, म्हणजे मागणी केली ना त्यांनी. आणि हा निकाल पुन्हा 17 फेब्रुवारी 2023 रोजी याचा निवडणूक आयोगानं अंतिम निकाल दिला. निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरनं, म्हणजे ह्या अगोदरच भाजप सोबत जी मिटिंग झाली, पक्ष पळवून देणार, मग पक्षाचं चिन्ह आणि हे कोणाला देणार, मग हे अगोदर सगळं ठरलेलं. त्या पद्धतीनं 17 फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेच्या गटाकडे दिलं. त्यावेळेस निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की बाबा एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे 55 आमदार आहेत. आता हे पळून जाताना 40 होते, मात्र परत वर 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 एक वर सगळे पळापळी करून ते पळून गेलेले. आता हे सगळे 55 आमदार झाले आणि खासदार सुद्धा त्यांच्याकडे 12 खासदार गेले, तोपर्यंत खासदार सुद्धा वाढले गेले. म्हणजे हे सगळं झालं. आता बघा 13 खासदार एकनाथ शिंदेकडे गेलते, 55 आमदार एकनाथ शिंदेकडे गेलते आणि त्यामुळं एकनाथ शिंदेना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगानं कायम ठेवलं. आता मग उद्धव ठाकरेंकडं जळती मशाल कायम राहिली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं नाव एक उद्धव ठाकरे गटानं घेतलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं. आणि त्या ह्याच्यावरती निवडणुका 2024 मध्ये लढवल्या. अगोदरच एक विधानसभेची एक निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये त्यांचा विजय झाला, बिनविरोध सीट निवडून आलं. त्यानंतर लोकसभा विधानसभा ह्या निवडणुका लढवल्या गेल्या, ते सुद्धा आपण पुढे आता त्याच्यावरती येऊ. आता इलेक्शन कमिशनर जे आहे, इलेक्शन कमिशनर त्यानं कशाच्या आधारावरती एकनाथ शिंदे यांना
पक्षाने चिन्ह दिलं, ह्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. याच्यावरनं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ह्याची तात्काळ सुनावणी घ्या, हा निकाल देशासाठी महत्वाचा आहे. परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा भाजपला मॅनेज असल्यामुळं त्यांनी त्याचा निकाल वेळेवरती दिला नाही. आता इलेक्शन कमिशनरनं 2013च्या नियमानुसार पक्ष फुटला तर विधिमंडळातील बहुमत कोणाकडे आहे हे पाहिलं जातं आणि शिंदे गटाकडे विधिमंडळातलं जे बहुमत आहे म्हणजे आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या म्हणजे आमदारांची संख्या बघितली जाते. तर तेच इलेक्शन कमिशनरनं बघितलं आणि त्यावरती निकाल दिला की एकनाथ शिंदेची शिवसेना. आता त्यानंतर उद्धव ठाकरे गट इलेक्शन कमिशनरच्या म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं. आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर तो खटला आतापर्यंत प्रलंबित आहे. आता 2026 मध्ये मुंबईच्या महापालिका निवडणुका झाल्या. मुंबईत जागा जास्त मिळाल्या पण चिन्ह आणि नाव अजूनही शिंदे गटाकडे राहिलं. म्हणजे उद्धव ठाकरे गटाला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या, काहीतरी 68-70 पर्यंत जागा मिळाल्या. एकनाथ शिंदेची शिवसेना 30 जागांवरती अडकून बसली. आता हे जरी सगळं असलं, शिंदेच्या बंडाळीमुळे शिवसेना फुटली. इलेक्शन कमिशनरनं आमदारांची संख्या पाहता ते एकनाथ शिंदेला दिलं. मात्र पुढं जाऊन जी लोकसभा निवडणूक झाली किंवा इतर सगळ्या निवडणुका झाल्या ह्याच्यामध्ये मात्र एकनाथ शिंदेचं खच्चीकरण झालं, एकनाथ शिंदेच्या पक्षाचं खच्चीकरण झालं. आता या खटल्याची सुनावणी बघा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, काल पार पडली आणि यामध्ये नेमकं काय सांगितलं गेलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता एकनाथ शिंदेची कारकीर्द राजकीय पिंडच आहे. एकनाथ शिंदे ऑटो चालक आहे, रिक्षा चालक आहे. 80च्या दशकापासून ते बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम करतात. 97 ते 2004 मध्ये ठाणे महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून झाले. 2004 पासून ते ठाणे जिल्ह्यात सलग 4-5 वेळा आमदार झालेले आहेत कोपरी विधानसभा मतदारसंघात. आणि शिंदे घराणं मजबूत सध्या तरी आहे. राज्याच्या राज्यमंत्री पदापासून ते कॅबिनेट मंत्री पदापर्यंत आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी काम केलंय. 2014 ते 19 मध्ये राज्यमंत्री होते. 2014 ते 19 मध्ये सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य मंत्री म्हणून राहिले. आणि याच काळात ठाण्यामध्ये पूल बनवणं, कुठं काय बनवणं हे सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे, केलेलं आहे. 2019 मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये ते सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून राहिले आणि तिथूनच त्यांनी शिवसेनेचं ऑपरेशन सुरू केलं. जेव्हा त्यांना हे सगळं मिळालं 2022 पासूनच त्यांनी ऑपरेशन सुरू केलं महाराष्ट्रामध्ये, ऑपरेशन लोटस. आणि त्या ऑपरेशन लोटस मध्ये ते सक्सेसफुल झाले. बघा, एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्येच लाडकी बहीण योजना आली, महिलांना दरमहा 1500 रुपये मिळायला लागले. मुंबई गोवा महामार्गाची पायाभूत सुविधा केली. ठाणे मेट्रो, कोस्टल रोड 2024 नंतर निवडणुका झाल्यानंतर सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. बघा, 24 मध्ये जे निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. म्हणजे भारतीय जनता पक्षानं म्हणजे टाळलं नाही. तर आता हे जी केस आहे शिंदे विरुद्ध ठाकरे म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना, आता या शिवसेनेचा कालची जी तारीख झाली आणि त्या तारखेदरम्यान नेमकं काय घडलं ते सुद्धा आता विस्तृत आपल्याला सांगतो. तर कोर्टाचा निकाल अजून लागलेला नाही. कोर्टामध्ये केस सुरू आहे. त्याचबरोबर शिवसेना विरुद्ध शिवसेना जे कालची जी 30 तारीख होती त्या 30 तारखेला बघा, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावरून जो सुरू असलेला वाद आहे 30 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये याची लिस्ट होती. जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचने या दरम्यान राजकीय नेत्यांनी कोर्टाच्या विलंबावरून केलेल्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आणि मॅटर लिस्ट करा म्हणता आणि मग मीडियामध्ये बोलता हे चालणार नाही असं सुद्धा सांगितलेलं होतं. आणि जस्टिस CJI सूर्यकांत म्हणाले की उद्धव ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत आणि शिंदे गटातर्फे मुकुल
रोहगती यांनी युक्तिवाद केला. आता त्यानंतर बघा कपिल सिब्बल यांनी सुद्धा युक्तिवाद केला आणि त्यांना सुद्धा युक्तिवाद करायला वेळ मिळाला, त्यांनी सुद्धा युक्तिवाद केला. आता यामध्ये युक्तिवाद आता पायाभूत असं केलं, युक्तिवाद असा झाला की जे कपिल सिब्बल आहेत त्यांचा युक्तिवाद जबरदस्त चाललेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेचा जो गट आहे, एकनाथ शिंदेचं जे आहे ते उघडं पडलं गेलेलं आहे. आता ते कसं उघडं पडलेलं आहे, मुंबई महानगरपालिका म्हणजे BMC ची जी निवडणूक झाली 2026चा जो निकाल आहे तो असा सांगतो की उद्धव ठाकरे गटाला 65 जागा मिळाल्या आणि शिंदे गटाला अवघ्या 29 जागा मिळाल्या. मुंबईचा बालेकिल्ला अजूनही उद्धव ठाकरे गटाकडेच आहे आणि पक्ष हा मुंबईमध्ये स्थापन झालेला आहे असा युक्तिवाद करण्यात आला. आणि पुन्हा त्यावरून दुसरं हे सांगण्यात आलं की लोकसभा इलेक्शन ज्या वेळेस झालं त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे 9 बघा उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले आणि एकनाथ शिंदेचे 7 खासदार आले. हा सुद्धा मुद्दा तिथं मांडला गेला. त्याचबरोबर जे 6 खासदारांचा मुद्दा आहे तो सुद्धा परत मांडला गेला तिथं. आता त्या 6 खासदारांचा सुद्धा मुद्दा की बाबा हे बघा सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आलं की आमचे 2024 मध्ये 9 खासदार निवडून आले होते, त्यातले सुद्धा 6 खासदार लोकसभा अध्यक्षांच्या पत्राने म्हणजे विलिनीकरण करायला सांगितलं आणि आमचे त्यातले 6 खासदार हे शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहेत. म्हणजे ही सुद्धा भूमिका किती चुकीची आहे हे सुद्धा तिथं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि ते मांडलं आणि त्याला सुद्धा आव्हान दिलेलं आहे आम्ही असं सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि ती सुद्धा सुनावणीची नोटीस 2 आठवड्यामध्ये ठोठावलेली आहे. म्हणजे याचा निकाल हा आता लवकरात लवकर येतोय. सेना विरुद्ध सेना म्हणजे नेमकी शिवसेना, खरी शिवसेना कोणाची, हा जो वाद आहे हा आता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहणार नाही आणि हा वाद स्पष्टपणे ह्याचा निकाल होऊन जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे. आता हा 17 फेब्रुवारी 2023 पासून हा दाखल झालेलं प्रकरण आहे. त्याचं 23 आता 26 आहे म्हणजे 26 असं 3-4 वर्ष झाले या प्रकरणाला. 4 वर्षामध्ये अजून कारवाई झालेली नाही, त्याच्यावरती म्हणजे निकाल झालेला नाही. यामुळं राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि बाहेर टीका टिप्पणी केलेली होती, सुप्रीम कोर्टावरती टीका केली होती आणि सुप्रीम कोर्ट त्यामुळं म्हणतं की तुम्ही बाहेर जाऊन टीका टिप्पणी करताय आमच्यावरती आणि परत निकालासाठी आमच्याकडे येता असं म्हणत होतं सुप्रीम कोर्ट. मात्र जे सत्य आहे, जे खरं आहे तेच मांडण्याचा गट हा मांडण्याचं काम हे पक्ष करतायत असं सांगितलं गेलं. आता हे बघा 30 तारखेला हा खटल्याला लिस्ट होती आणि जस्टिस सूर्यकांत यांची बेंच आहे. जस्टिस सूर्यकांत यांनी कपिल सिब्बल म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे वकील आणि एकनाथ शिंदेच्या वकिलांना वेळ दिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा 22 पासून खटला प्रलंबित आहे. आता पुढच्या आठवड्याची अजून तारीख पडलेली नाही, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये मुकुल रोहगती यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी ठेवण्याची विनंती केलेली आहे. म्हणजे शेवटची सुनावणी आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा जो युक्तिवाद आहे तो आता पूर्ण झालेला आहे उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा. आणि ह्या वकिलांचा म्हणजे एकनाथ शिंदेचे जे वकील आहेत मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद पूर्ण व्हायचा राहिलेला आहे आणि यामुळं हा निकाल आता पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. आता त्या निकालामध्ये नेमकं काय होऊ शकतं ते सुद्धा बघा. म्हणजे जो निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला आहे 2022 मधला, तर तो निकाल त्या 2022 मध्ये झालेली जी प्रक्रिया आहे ही घटनात्मक चूक झाली तर इलेक्शन कमिशनरचा निर्णय रद्द होऊ शकतो आणि नाव आणि चिन्ह पुन्हा खुलं होऊ शकतं. बघा असं सांगण्यात येतंय की निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे त्याला हे चॅलेंजिंग केलेलं आहे आणि त्या निकालावरती प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्ट उपस्थित करू शकतं आणि त्याला मुद्दा म्हणून 2026 ची
जी मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली आहे, म्हणजे पक्ष हा मुंबईमधून उगम पावलेला आहे. पहिला नगरसेवक मुंबईचा झालेला निवडून आलेला आहे, पहिला महापौर मुंबईचा झालेला आहे आणि पहिला आमदार सुद्धा मुंबईमधून निवडून आलेला आहे. त्यामुळं सगळं जनादर जो आहे हा मुंबईचा धरल्या जातोय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक, एकनाथ शिंदेचे 29 नगरसेवक हा धरलं जातं. आता निकालाची तारीख अजून निश्चित नाही, फक्त शिंदे गटाचं वकिलाचं थोडं म्हणणं ऐकायचं राहिलेलं आहे आणि ते आता ह्या येणाऱ्या तारखेला म्हणजे याच महिन्याच्या शेवटी त्याची तारीख होणार आहे आणि पुढच्या महिन्यात त्याचा निकाल लागेल. परंतु निकालात मध्ये मात्र एकनाथ शिंदेची धाकधूक वाढली, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे हा निकाल जर एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये गेला तर हे गेलेले सगळे शिवसैनिक आहेत ते सगळे अडचणीत येणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या जरी विरोधात गेला तरी उद्धव ठाकरेंना त्याचा काही फरक पडणार नाही, कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि त्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बरेच खासदार म्हणजे 9 खासदार निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे असताना सुद्धा त्याच्यावर अवघे 7 खासदार निवडून आले. मात्र उद्धव ठाकरेंकडे असलेला जो मशाल आहे त्या मशालेवरती 9 खासदार निवडून आलेले होते. आता ही सुनावणी शेवटच्या आठवड्यात आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये ह्या सुनावणीला एकनाथ शिंदेच्या गटाला थोडा वेळ मिळणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे, याचा निकाल येणार आहे. म्हणजे एकंदरीत येणाऱ्या महिन्यामध्ये एकनाथ शिंदेंना मोठं टेन्शन वाढणार आहे. त्यातच भारतामध्ये जे आंदोलन सुरू आहेत, भारतीय जनता पक्ष आणि भाजपच्या मित्र पक्षांच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू आहेत, या आंदोलनामुळे सुद्धा एकतर हे 6 खासदार जे गेले ते खासदार सुद्धा घाबरून गेलेले आहेत आणि जे इतर पक्ष आहेत भारतीय जनता पक्षाच्या सोबत ह्यांचं सुद्धा एक करून हे पक्ष सुद्धा हळूहळू भाजप सोबतचा आपला हात काढून घ्यायला तयार झालेले आहेत. म्हणजे भाजप सोबत आपल्याला जायला नको. लोक म्हणजे तरुण वर्ग सगळा प्रचंड नाराज आहे भारतीय जनता पक्षावरती आणि आपण जर यांच्या सोबत असंच राहिलो तर मात्र आपल्याला अडचण येऊ शकते असं या सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून हे सगळे सुद्धा बाजूला पडतील आणि हा जो निकाल जो आहे हा निकालावरती सुद्धा परिणाम या आंदोलन जे आहे CGPचं विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे देशभर पसरलेलं ते सुद्धा आंदोलनाचा धसका घेऊन श्रीजय सूर्यकांत हे निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूला देऊ शकतात. कारण की जर हे असं झालं तर ते म्हणतील की बाबा हे जर विद्यार्थी जर बिघडले सगळे तर आपल्यापर्यंत येऊन ठेपतील, आपल्याला सुद्धा झोडपून काढतील, कोर्टात बसून द्यायचे नाही असं सुप्रीम कोर्टाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे. लोक जनता पिसाळलेली आहे. सुप्रीम कोर्टानं बघा अनेक निर्णय धडाक्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. तिकडे सुनील तटकरेच्या विरोधात निकाल देऊन टाकला तर त्या चंद्राबाबू नायडूच्या विरोधात निकाल दिलाय. नितीश कुमारला झटका बसलाय सुप्रीम कोर्टाकडनं, भाजपला सुद्धा झटका बसलाय. त्याचबरोबर भाजपचे जे आमदार आहेत खताळ म्हणून थोरातांना पाडलेले संगमनेरचे, त्या थोरातांनी एक सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती, हायकोर्टात केली, हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात, ती सुद्धा फेटाळून लावली सुप्रीम कोर्टानं. म्हणजे त्यांच्या आमदारकीला जे चॅलेंज करण्यात आलं होतं ती सुद्धा फेटाळून लावलं. म्हणजे सुप्रीम कोर्ट हे सध्या निर्णय द्यायला लागले पटापटा बाबा माझ्यावरती काय बिलामती येऊ नये, मला सोडून काय जाता येऊ नये बाबा, इथनं देश सोडून जायची पाळी येऊ नये म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा पटापटा निर्णय द्यायला लागलेला आहे. आणि असंच काहीच आता ह्या ठाकरे विरुद्ध शिंदे हा जो निकाल आहे सेना विरुद्ध सेना हा सुद्धा लवकरात लवकर येईल आणि तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाईल. काहीसा असं राजकीय जाणकारांचं मत आहे की तो निर्णय 100% हा ठाकरे गटाच्या बाजूने जाईल एकंदरीत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.